काल आमी मिडियाचेर पळयलें की पेडणेच्या गांवान हायवेचेर एका ट्रकाक उजो लागलो कॅबिनाक. सकाळी 7:45 वो उजो लागलो ट्रकाक आनी 7:48 फायर ब्रिगेडाक कॉल आयलो. वेर द फायर ब्रिगेड ऑफिसर इज ऑन रिकॉर्ड सेईंग दॅट आमकां कॉल येतकीच 8 मिनटांनी आमी थंय सायटीर पावले आनी इमिजिएटली आमी तो उजो पालयलो. आतां तो एक सादारणशा ट्रकाक उजो लागलो, एक्सिडेंट जालो ही केस ना. वो एक अत्यंत गंभीर विशय आसा आनी हो सगळ्या गोंयकारांक हांव जागृत करपाक सोदता की आयच्या तारखेक गेल्ल्या 13 वर्सां हे डबल इंजिन सरकार कशा पद्दतीन इल्लीगल कारबार, इल्लीगल करप्शन आनी गोंय काबार करपाचो जो प्रयत्न चल्ला हो तुमच्या मुखार हांव दवरपाक सोदता. काल जेन्ना इन्सिडंट जालो तेन्ना आमचे गोंय प्रदेश काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी, आमचो गट अध्यक्ष थंय वचून तांणी वासपूस केली. पुलिसा कडेन ते उलयले, थंयचे स्थानीक जे एक्सायज इन्स्पेक्टर आसा ताजे कडेन उलयले आनी आतां जवळपास 36 वरां जावन गेली, कांयच जायना. ही प्रेस कॉन्फरन्स घेवच्या एक अर्दवर पयलीं हांव तुमचो स्थानीक इन्स्पेक्टर विक्रांत कोरगांवकर हाजे कडेन उलयलो. ताज्या उपरांत एडिशनल कमिशनर गौरेश सांकवाळकर हाजे कडेन उलयलो. ताज्या उपरांत जी कमिशनर आसा एक्सायज अंकिता मिश्रा IAS ऑफिसर तिजे कडेन उलयलो. त्या वाठारांतलो जे ज्युरिडिक्शन पुलीस स्टेशन लागता थंयचो PI सचिन लोकरे हाजे कडेन उलयलो. आनी एकंदर सगळ्या कडेन उलयतकीच पिक्चर अशें क्लियर जाता की हातून कोण तरी एक पॉवरफुल मनशाचो हात आसा. आतां जो ट्रक काल थंय उजो लागून जो थंय सापडलो, एक्चुअली तो ट्रक सापडूंक ना, ह्या पुलिसान तो ट्रक धरूं ना. अनफॉर्च्युनेटली त्या ट्रकाक कॅबिनाक उजो लागलो म्हणून तो ट्रक थंय स्टेशन जालो आनी ड्रायव्हर पळून गेलो. आतां आमकां जी म्हायती मेळ्ळ्या आनी जो PIचो जो स्टेटमेंट आसा आनी एक्सायज कमिशनर जे उलयता ते कांयच मॅच जायना. आतां 36 वरां जाली, एक्सायजाचे लोक सांगतात आमचे कडेन आजून ट्रक ताणें ताब्यान दिवं ना. पुलिसाक विचारलें, तो सांगता आपूण अजुनी पंचनामा करता. जेन्ना हांव स्वता उलयलो तो म्हाका सांगता ना ना चालू आसा, प्रत्येक बॉटल म्हणटा तो मेजपाक जाय, कित्याक त्या ट्रका भितर इल्लीगल सोरो सापडला. हे काही फोटो हांव तुमच्या मुखार दवरपाक सोदता जे त्या काल घटना जी जाली. हो जर तुमी फोटो पळयत जाल्यार हातून ट्रका फाटल्यान तुमी बॉक्सां पळोवपाक शकता आनी त्या बॉक्सांचेर बरयला प्रिमियम क्वॉलिटी, कांयच बरयलें ना. ताज्या उपरांत एक बॉक्स तातूंतले जर ओपन केलें जाल्यार एका बॉक्सान थोड्यो बियरीच्यो बाटल्यो दिसता, एका हातून थोड्यो विस्की दिसता आनी तातूंतली एक बाटलेचो आमी फोटो काडलो जाल्यार ती कितें तरी एव्हरग्रीन रिझर्व विस्की आनी डिस्टील ब्लेंडेड अँड बॉटल्ड बाय एम्स्टरडॅम डिस्टिलरी. आता या गोंय राज्याच्या मुख्यमंत्र्याक म्हजो प्रश्न आसा की वो एम्स्टरडॅम डिस्टिलरी कोण? कित्याक जेन्ना हांव कमिशनरा कडेन उलयलो, ताचो सांकवाळकरा कडेन जेन्ना उलयलो एडिशनल कमिशनर, तो सांगता की ही डिस्टिलरी हांगा रेजिस्टर्ड ना. आता गोंयांत ज्यो डिस्टिलरी ज्यो आसा ताका प्रत्येक डिस्टिलरीक एक एक्सायज इन्स्पेक्टर आसा जो माल तयार जाता, जो डिस्पॅच जाता, हाचो फुल रिकॉर्ड त्या इन्स्पेक्टरा कडेन आसता. आता हे एम्स्टरडॅम डिस्टिलरीची बाटली इल्लीगली खंयच्यान आयली आनी 36 वरां जाली. पुलीस डिपार्टमेंट इज अ फेलियर, एक्सायज डिपार्टमेंट ते कसलोच ताजेर एक्शन घेना. हांवें जो एन्फोर्समेंट डिरेक्टरेट आसा तांचो सिडेल गोन्साल्वीस हाका फोन केलो, तो फोन घेना, जस्ट टू फायंड आउट दॅट वॉट इज हॅपनिंग अबाउट अ केस. सो एक्सायज डिपार्टमेंटाक तांकां कांय खबरूच ना.
जर तर एक्सायज डिपार्टमेंटाच्या मनशांक विचारले त्या ट्रकाक जर तर उजो लागून आशिल्लो जाल्यार हो ट्रक पत्रादेवी क्रॉस करून वचपाचो, कित्याक आनी एक जर 20 मिनटां तो ट्रक चल्ला ही वूड हॅव क्रॉस्ड पत्रादेवी. त्या ट्रकान जी आमकां म्हायती मेळ्ळ्या पळय, इट इज अ 12 व्हील ट्रक जाची पे लोड कॅपॅसिटी वॉज 16 टनर, म्हणल्यार जवळपास 16,000 लिटराचे तातूंत लिकर आशिल्लो. सो आमी 750 ml जर तर डिवायड केले जाल्यार जवळपास 21,300 बाटल्यो आशिल्ल्यो भितर, सोऱ्याच्यो इल्लिगल बाटल्यो. आनी ताची कॉस्ट जर 1,000 रुपयाक जर धरत, म्हाका दिसता सोऱ्याचो चड आसतलो मरे प्रायस, एवरेज 1,000 रुपयाक धरया तर 2 करोड रुपया जाले त्या ट्रकाची व्हॅल्यू. आमकां कळ्ळां की दिसाक असले इल्लिगल ट्रक 10 चल्ले म्हणून त्या चेकपोस्टा वयल्यान, म्हणजे दिसाक 20 कोटी रुपयाचो इल्लिगल सोरो त्या चेकपोस्टा वयल्यान भायर वता, म्हणजे म्हयन्याक 600 करोड रुपये जाले. वर्साचे जर गणित आमी करत जाल्यार जवळपास 7,200 करोड रुपयाचो इल्लिगल सोरो गोंयच्यान भायर वता. आता त्या ऑफिसरांक जर विचारत, पुलिसाक विचारत, तो म्हणटा तो ट्रक क्लेम करपाक अजून कोण येवना. अरे ट्रक जो आसा तो आरटीओ डिपार्टमेंटाकडे रजिस्टर्ड नासता, ताजो ओनर कोण तो तांकां कळना. वाय दॅट ओनर इज स्टील नॉट अरेस्टेड और वाय दॅट ओनर इज स्टील नॉट इंटरोगेटेड. 2 करोड रुपयाचो ट्रक इल्लिगल लिकर स्मगलिंग गोंयच्यान जाता आणि इन्फॉर्मेशन अशें आसा की हो ट्रक गुजराताक वतालो म्हणून. सो हे आमचे डबल इंजिनाचे सरकार, एक इंजिन तयार करता दुसऱ्या इंजिना वरून सप्लाय करता इल्लिगल. तातूंत कसलोच हांगा एक तर टॅक्स रेव्हेन्यू लुट्टाय, इल्लिगल सोरो, आणि सदांच इल्लिगल लिकर स्मगलिंग. वी ऑल नो दॅट दिस मनी इज गोइंग फॉर एंटी सोशल ऍक्टिव्हिटी. आज हे तुम्ही टेररिझम म्हणा किंवा आणि कसले अँटी सोशल ऍक्टिव्हिटीक जो पैसो होता तो ह्या मार्फत होता, हे प्रूव्ह जाल्ले आसा. सो दिस इज अ थ्रेट टू द स्टेट अँड दिस इज अ नॅशनल थ्रेट. सो गोंयचे पुलीस दोळे धापून न्हिदल्या, गोंयचो होम मिनिस्टर दोळे धापून न्हिदला, आणि म्हाका दिसता गोंयच्या मुख्यमंत्र्यान आज गोंय क्रांती दीस व्हडली भाशणां दिली येदोळ. पूण ताणें सांगचें पडटलें की हो सोरो तयार खंय जालो, हो सोरो खंय वतालो आणि हे लोक कोण हातून इन्वॉल्व आसा. कित्याक ह्या खंयच्या डिस्टिलरीन आतां तुमी इमॅजिन करात, थोडे एम्स्टरडॅम डिस्टिलरी म्हणून तो बिंदास हाचेर स्टिकर मारता आणि ट्रकान घालून धाडटा. आणि हे आता कितली वर्सां जाली चालू आसा हे प्रकार. आणि अनफॉर्च्युनेटली त्या ट्रकाक उजो लागलो म्हणून तो ट्रक भायर आयलो, नाल्यार तो ट्रक असे कितले ट्रक पास जाता दिसाक 10 ट्रक चल्ले थंयच्यान. एक्सायज डिपार्टमेंट धरून, पुलीस चेकपोस्ट धरून सगळे हे थंय शामील आसतले, नाल्यार हे ट्रक वता कशे भायर. हो विषय दिसता तितलो सिंपल न्ही की एक ट्रकाक उजो लागलो. इमॅजिन करात की म्हयन्याक 600 करोड रुपयाचो इल्लिगल लिकर स्मगलिंग गोंयच्यान भायर वता. 600 करोड रुपया. हे करोडांनी पैसे रुपया आज इल्लिगल पद्धतीन भायर व्हरतात. हाचे कसलेच या सरकाराचे जस्टिफिकेशन ना. एडमिनिस्ट्रेशन इज फेलियर. पुलीस डिपार्टमेंट आपल्याक जाय ते करतात. दुसरे हांवें जेन्ना पुलिसाक आणि एक्सायजाक विचारले, आता मजा अशी की तो सांगता की आपल्याक पंचनामा करून प्रत्येक बाटली म्हणतो मेचपा जाय. आता फॉर युअर इन्फॉर्मेशन हांव गोंयच्या जनतेक सांगपाक सोदता की एक्सायजाचे लोक येवच्या पयलीं पुलिसांनी दुसरो ट्रक हाडून तो माल दुसऱ्या ट्रकान घालून व्हेलो. कितें गॅरंटी की आनी तातूंतलो माल अर्दो आनी खंय पावयलो नासतलो. आज पुलीस डिपार्टमेंटान जेन्ना पुलिसाक कळ्ळें की बाबा हातून सोरो आसा, इल्लिगल सोरो आसा, वाय एक्सायज डिपार्टमेंट वॉज नॉट कॉल्ड and who authorized the police to transfer the illegal liquor to another truck and dispatch it. हाजे म्हाका दिसता मुख्यमंत्र्यान स्पश्टीकरण दिवपा जाय. फाल्यां समज जर इमॅजिन करात त्या ट्रकान आरटीएक्स जर तर आशिल्ले जाल्यार होच सरकाराचो व्यवहार आसता आशिल्लो किंवा होच तांचो एटिट्यूड आसता आशिल्लो. 36 hours जाले एका ट्रकान इल्लिगल लिकर स्मगलिंग थंय सापडटा आणि पुलीस डिपार्टमेंट बिंदास आमी पळयता कांयच करना. एक्सायज डिपार्टमेंट सुशेगाद न्हिदला. त्या एक्सायज इन्स्पेक्टराक विचारल्यार ताजे कडेन काय उत्तरां ना. ताका विचारले बाबा तुजे चेकलिस्ट कितें, व्हॉट इज युअर मेकॅनिझम. समज ह्या ट्रकाक उजो लागून आशिल्लो जाल्यार तूं कसो धरता आशिल्लो. इज क्लूलेस. When I spoke to the commissioner, she is saying, नहीं ये पुलिस का काम है. I will speak to SP North. After 36 hours, the commissioner of excise is telling me that I will speak to police SP North. म्हणजे
2 कोटी रुपयाचो इल्लिगल सोरो एका ट्रकान सापडटा आणि एक्सायजचे सगळे पदाधिकारी न्हिदल्या. And when we intervene after 36 hours, she is saying I'll talk to SP North. So हो ॲटिट्यूड या सरकाराचो जाल्लो आसा. आज मुद्दामून गोंय क्रांती दीस आमच्या फ्रीडम फायटरांनी आमचे जीव सुखी आसचे म्हणून आमकां सालाझराच्या डिक्टेटरशिपांतल्यान भायर काडले. पूण आज हे भारतीय जनता पार्टीचे डबल इंजिनाचे सरकार असले इल्लिगल लिकर स्मगलिंग करता जाचो पयसो एंटी सोशल ऍक्टिव्हिटी वता. आज हांगा बेसिक नेसेसिटी आज ह्या सरकाराकडे पैसे ना आणि हांगा म्हयन्याक 600 करोड रुपयाचे हे स्कॅम चल्ल्या. सो वी डिमांड दॅट द गव्हर्नमेंट अँड द चीफ मिनिस्टर हॅज टू कम आउट अँड गिव्ह अस अ क्लॅरिफिकेशन टू द पीपल ऑफ गोवा की ही डिस्टिलरी कोण, हो सोरो खंय तयार जालो, हो सोरो खंय वतालो, अँड वाय इट टूक 36 hours फॉर police department and excise department still has not taken the custody of the truck, still has not taken the custody of the material which was there in the truck which is illegal, which they are only saying that it is illegal. When I spoke to them they said that it is illegal. So when प्रत्येक डिस्टिलरीक जर तर एक इन्स्पेक्टर नॉमिनेट केल्लो आसा जाल्यार हो सोरो खंयच्या इन्स्पेक्टरा कडल्यान आयलो, सगळे सॅक करपाक जाय तसल्या इन्स्पेक्टराक. A thorough inquiry has to happen on this. If the government is saying that we have deployed individual inspector for individual distillery, जाल्यार हे फेक डिस्टिलरींतल्यान आयले खंयच्यान? फाल्यां गोंयांत तशें जाल्यार इल्लिगली आरडीएक्सूय तयार जाता आसतले. जर तर आज इल्लिगल जर तर सोरो ट्रकांतल्यान वता, व्हॉट इज वाय वी शूड नॉट से दॅट गोंयान आरडीएक्सूय तयार जाता म्हणून? सो आय थिंक दिस इज अ बिग national threat. This is a big state threat which I think the scam is running into thousands of crores. आम्ही एक सिंपल मॅथमॅटिक्स जर केले 2 करोडाचो व्हॅल्यूचो एक ट्रक विच आय एम कन्सिडरिंग 1000 रुपीज, जे कोण हातून जांकां चड म्हायती आहा तांणी ऑलरेडी कॅल्क्युलेशनूय केलां आसतलें. हांव फक्त 1000 रुपयाच धरता एका बाटलेची कॉस्ट इलिगल म्हणून. 2 करोड रुपये जाले मरे एक ट्रकाचो व्हॅल्यू. 10 ट्रकाचे 200 करोड रुपये जाले, सॉरी 20 करोड रुपये जाले दिसाचे. म्हयन्याक 600 करोडाचो इल्लिगल सोरो चल्ला गोंयच्यान. सो वॉट दिस गव्हर्नमेंट इज डुईंग? आय थिंक दिस इज अ सिरियस इशू. द गव्हर्नमेंट हॅज टू कम आउट क्लीन बिकॉज ऑल द मनी which is generated from illegal liquor smuggling, we know that it is going for anti-social activity. This is a national threat. This is a state threat. I think we demand that by next 12 hours, by tomorrow, the government has to come clean on this. If they fail, then we will be forced to get out and to demand that what has to come out. We were actually supposed to get out today, but then we thought की आज गोंय क्रांती दिन. आयच्या दिसा आमच्या फ्रीडम फायटरांनी स्ट्रगल करून आमकां इंडिपेंडन्स दिल्लें, आमकां लिबरेशन दिल्लें. सो म्हाका दिसता हो आमचो डिमांड एक्सायज डिपार्टमेंटाक, पुलीस डिपार्टमेंटाक की फाल्यां मेरेन गोंयकारां मुखार तुमी एक क्लियर दवरचें पडटलें की हे जे इल्लिगल पद्दतीन जे ट्रक वतात ते खंय वता, खंय तयार जाता, हो पयसो खंय चल्लो आनी हातून कोणाचो हात आसा. ना जाल्यार कमिशनरान क्लीन येवचें. आणि द वे द एंटायर डिपार्टमेंट, आय एम टेलिंग यू बिकॉज आय हॅव स्पोकन टू द एंटायर पीपल इन द सिस्टम, right from the inspector to the deputy commissioner to the commissioner to the police. I have personally spoken to these people. So I find there is something fishy. Excise department, police department coordination ना, ते म्हणता अजून आमच्या ताब्यात दिलो ना. So I think this is a big scam and we demand that by tomorrow both the department has to come out clean. आज मेरेन पुलिसान कसलो स्टेटमेंट दिवना त्या ट्रकाचे कितें जालें. Excise department has also not come out openly and given a press statement on the issue, which is a very serious issue in nature. It is not about एक ट्रकाक उजो लागलो. तुम्ही आता नेमकी एवढी माहिती काढल्यानंतर दुबाव आसा दोन्ही डिपार्टमेंटां सेवा घेता. न्ही हांवें कितें सांग तुका की आमी फाल्यांचो मेरेन टायम दिता. आमकां आनीकूय म्हायती खूब मेळ्ळ्या. आमी सकाळच्यान हातून खूब शोध लायला. ह्यो बाटल्यो कसल्यो, ह्या बाटल्याचें नांव कितें, कोणाचें घातलां, दिसाक कितले ट्रक चल्ले, एका ट्रकाचो व्हॅल्यू कितें. हो ट्रक वॉज रजिस्टर्ड इन नागालँड, NL, I think that truck is, that police has to come out. No, I am not the spokesperson of police department. 36 वरां जाली. Why the Goa State Police Department is not coming out with a statement, press statement? 2 करोड रुपयाचो सोरो इल्लिगल स्मगलिंग जाता तो धरता आनी अजून कांय स्टेटमेंट येना.
अजून एक्सायजाचेर काय उलयना, कित्याक उलयना? म्हणल्यार हातून कोणा तरीचो हात आसचो जाल्ला. दोनूय डिपार्टमेंटां मुख्यमंत्र्या कडेन आसा. मुख्यमंत्र्याक येवनी मरे स्पश्ट. आज तो थंय बसून कितें उलयता. 14 वर्सां काँग्रेसीचें परत नांव काडटा. तुज्या राजवटीन तुवें 6 वर्सांक गोंय काबार केलें ताचेर उलय. सगळे गोंयचे जनतेक खबर आसा की गोंय जर तर आज कोणें राखून दवरलें तें काँग्रेस पक्षान दवरलें. प्रत्येक गोष्टीर पॉलिटिसायज करप न्ही रे. आज गोंय क्रांती दिसाक तूं थंय भाशण दिता काँग्रेसीक लागून 14 वर्सां डिले जाले म्हणून. तुवें अजून लज तुका की त्या फ्रीडम फायटराच्या प्रेसिडेंटान थंय येवन सांगलें की लॉ अँड ऑर्डर इज एट कोलॅप्स्ड. तुझे जे गव्हर्नमेंट ऑफिसर आसा तांचे भितर डिसिप्लीन ना, मंत्री आसा तांचे भितर डिसिप्लीन ना, हे ताणें स्पश्ट उलयलां मरे थंय. दीस सच अ बिग इन्सल्ट. जे फ्रीडम फायटरांचे जे फॅमिली आसा तांकां जॉब दिले ह्या सरकारान, ते आन्सर करचे आशिल्ले. आज नाका आशिल्ले शाखान शिकिल्ले रॉंग हिस्ट्री गोंयकारांच्या मुखार दवरूं नाका. 14 वर्सां डिले जाले, डिबेट करुया आमी हाचेर. आय विल टेल यू द फॅक्ट्स इफ यू डोंट नो. हातून सी जेन्ना अशें 600 करोड म्हयन्याक 7,000 करोड वर्साक जेन्ना हो स्कॅम जाता इल्लिगल पद्दतीन, दीस इज अ फूल सिस्टम विच इज इनवॉल्ड. सो वी थिंक दॅट बिग फिशीज आर इनवॉल्ड इन दीस. वी हॅव सर्टन इन्फॉर्मेशन दॅट हरियाणाचे थोडे लोक आर इनवॉल्ड इन दीस. But I don't want to reveal now. Let the department, let the police department come out with a press statement. 36 वरां जाली मरे आता. 36 वरांत ओनर कोण तो मेळना, आरटीओ कडेन रजिस्टर्ड ना तो ट्रक, ओनराचो एड्रेस मेळना, ड्रायव्हर धांवून गेलो म्हणटा. हा म्हणजे तो ट्रक क्लेम करपाक कोणूच येवना. This is in the recently आणि एक political party ने raise केलो आणि they also alleged extent of scam going to 7, as you said 6-7,000. तेन्नाच्यान आता कितें एक्शन जालें जे तुम्ही you are also checking keeping a close eye. Our team from Pedley actually is keeping a close watch because Aam Aadmi Party जेन्ना विषय काडिल्लो, it was at the other checkpost where officer was caught आणि Karnataka was come out. Now this is a different route where separate set of trucks and separate set of liquor is going to Gujarat. जे ड्राय स्टेट पळय म्हणटा जातून तांचोच सरकार आसा, वेर डबल इंजिन हांचेच आसा. सो थंय इफ यू रिमेंबर 1 month back we had come out with a case where in Pisurle industrial estate एका डिस्टिलरी तुगेले बेवरेजीसाचे युनिटान थंय डिस्टिलरी जाता म्हणून विथ आवर MLA कार्लूस वी हॅड एक्सपोज्ड इट. सो वी आर सस्पेक्टिंग प्रॉब्ली हें थंय जालां आसतलें. सो लेट द गव्हर्नमेंट कम आउट विथ दिस वॉट इज द एक्चुअल फॅक्ट, because this is a very serious matter which can be a threat to the nation. Because this money which is routed through such activities, everybody knows it is going for anti-social activity. So आज प्रत्येक नागरिक या देशाचो जर तर आमकां आज भंय आसा जाल्यार this government is at complete failure. And today the freedom fighter themselves have told the government on their face. हाज्या व्हडली आनी लज आसा. Excise Commissioner पयलो जबाबदार. See, what information I got is Excise Commissioner, I think she was on leave, on maternity leave, which she has come back, I think recently rejoined Nalati. Let us see, let us wait and watch. We know more facts. I am waiting that they will come out with more facts tomorrow. We expect that police department and the excise department will tell the people of Goa the truth. If not, then we will tell the truth. आता 36 वरां जाली हाचेर कोणूच उलयना. नाजाल्यार पुलीस बाकीचे कितें जालें थंय 40 किलो गांजा धरल्यार रोखडे प्रेस घेता मरे ते. हाचेर कितें उलयना. हातून कोणाचो हात आसा, कोणी केस दामपा सोदता, हे सगळे येवनी भायर. आता सी आय मीन जे कोण लोक वता तांकां समजता आसतलें हांव कितें सांगता तें. आतां द डिस्टिल्ड फॅक्टरी कंपनी इज शोईंग एज एम्स्टरडॅम डिस्टिलरी. आतां एवरीबडी नोज वाय पीपल इज टू गो टू एम्स्टरडॅम. आतां हो कोण बाबा, हो काय आमी आतां एम्स्टरडॅम वचून हॅश ब्रावनी खावन सोदपाचो मनीस कोण तो. लोकल लिडर ना तातून हांव कोणाचें आय एम नॉट टेकिंग एनीबडीज नेम. देर आर बिग पीपल इनवॉल्ड इन दीस विदाउट वीच तें जावपाक शकना. विदाउट वीच 36 वरां
एक्सायज कमिशनर 36 वरांनी सांगता की आपण SP नॉर्था कडेन उलयता म्हणून. सो दॅट मिन्स देर इज सम प्रेशर. Otherwise, why it takes 36 hours for excise commissioner not to check why the truck is still not given handover to excise? अरे जेन्ना एक ट्रक थंय सापडलो न्ही, तोय बीन देवादयेन सापडलो, तो सापडूंक ना एक्चुअली, तो बाय मिस्टेक उजो लागलो थंय त्या ट्रकाक शॉर्ट सर्किट जावन म्हणून तो थंय उरलो. जेन्ना तुमकां कळ्ळें की इल्लिगल सोरो, तुमी आपया मरे एक्सायजाक 95 थंयच्या थंय करा, मोजा कितल्यो बाटल्यो आहा त्यो, कॅन आहा त्यो ना, हरची हांगा बाटल्यो मोजपाक बऱ्यो कळटा मरे. त्यो मोजच्यो आशिल्ल्यो आनी हँडओव्हर करच्यो आशिल्ली एक्सायजाक. हांणी दुसरो ट्रक हाडलाय पुलीस डिपार्टमेंटान, त्यो बाटल्यो काडल्या, दुसऱ्या ट्रकान घातल्या आनी घेवन गेल्या. आतां कितें गॅरंटी त्यो बाटल्यो आनी गडबड करूं ना म्हणून? वाय एक्सायज डिपार्टमेंट वॉज नॉट इन्वॉल्वड वेन दे ट्रान्सफर्ड दोज स्टॉक इनटू अदर ट्रक? Was proper Panchnama not done? 100%. When our people were there at site, they have seen they were transferring. There was no excise person there. He was there present. 2 कॉन्स्टेबल आशिल्ले मरे. हय. कितले कॉन्स्टेबल आशिल्ले? 7-8 जाण आसले. पुलीस. हय. सो 7-8 पुलिसांनीच काडला आनी घातला ते. पुलिसान लेबर हाडिल्ले ट्रान्सफर करपाक? ना. पळय ते भायर वचत म्हणून पुलिसांक बाबड्यांक ते पिसीक यूज करून बॉक्सां ट्रान्सफर केल्या. आतां तें काम पुलिसाचें? कोण लेबर कोण नाशिल्लो. आतां हेजेर म्हाका दिसता SP नॉर्थान आतां उत्तर दिवपाक जाय. आतां पळय आनी एक खुलासा जालो की ती बॉक्सां जी एका ट्रकांतल्यान दुसऱ्या ट्रकान घातली ती तांणी पुलीस कॉन्स्टेबल यूज केले. ते पुलीस कॉन्स्टेबलाचें काम रे बॉक्सां काडून भितर घालपाचें. पंचनामा केले. पंचनामा केला ते. हय, गाडयेन डिटेल हे बरें आसलेले. पंचनामा केला. अरे PIन स्वता म्हाका सांगला, हांव PI कडेन उलयलां, तेणें म्हाका सांगलें की ते पंचनामा प्रत्येक बाटली मोजची पडटा म्हणून. अरे एका बॉक्सान 12 बाटल्यो आहाय सगळ्यांक खबर आहा न्ही. कोण ल्हान भुरग्यां सुद्दां विचार मरे तूं, एका बॉक्सान 12 बाटल्यो आसता. बॉक्सां मेजली इंटू 12 कर मरे, कळना? 36 वरां लागता. ऑथोरायज कोणे केले हांकां ते बॉक्सां काडून भितर घालपाक? एंड वाय द पुलीस कॉन्स्टेबल्स वर यूज्ड? They should have hired some agency with the labor to transfer it, nahi? Is this not violation in police department? म्हणल्यार हे पुलीस ऑफिसर आपली सगळी कर्तुतां भायर येवची न्ही म्हणून पुलीस डिपार्टमेंटाच्याच लोकांक यूज करता अशें जालें ना? नाल्यार सांगचें कोणे ट्रान्सफर केल्ले ते? म्हजे कडेन फोटोग्राफ्स आहा वेर पुलीस आर ट्रान्सफरींग इट. Video I think some media channel has put the video yesterday of transferring those cartons into other trucks.